नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंहगड किल्ला या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सिंहगड किल्ला। सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते। हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ सह्याद्री पर्वतरांगांच्या भुलेश्वर रांगेत वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे। अनेक लढाया आणि घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला मराठा इतिहासात खूप महत्त्व आहे। सिंहगड हा किल्ला सुरुवातीला कोंढाणा किल्ला म्हणून ओळखला जात होता। 1670 मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला आणि त्याचे नाव सिंहगड असे ठेवले। सिंहगड हा किल्ला 14व्या शतकाच्या आसपास बांधलेला बहमनी सल्तनत, आदिलशाही राजवंश आणि मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता। शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले। 1665 साली सिंहगड किल्ला मुघलांकडे गेला। आग्र्याहून शिवरायांची सुटका झाल्यानंतर शिवरायांनी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली। कोंढाणा स्वराज्यात परत यावा अशी माता जिजाऊंची इच्छा होती। कोंढाणा परत घेण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली। तानाजी मालुसरे यांनी आपला मुलगा रायबाचे लग्नकार्य थांबवले आणि 4 फेब्रुवारी 1670 रोजी ते गडाच्या पायथ्याशी पोचले। लढाईसाठी रात्रीच्या वेळी तानाजी मालुसरे मावळ्यांसह किल्ल्याच्या आत शिरले। तेथे उदयभान राठोड यांच्याशी भयानक युद्ध झाले। उदयभानशी लढताना तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली, ते धारातीर्थ पडले। हे पाहून मावळे माघारी फिरू लागले, पण त्यांनी गडावरून उतरण्याचा दोर कापला आणि मावळ्यांना किल्ला लढवण्यास सांगितले। किल्ला जिंकला, पण तानाजींना वीरमरण आले। तेव्हा शिवराय म्हणाले, गड आला पण सिंह गेला। सिंहगड किल्ला समुद्रसपाटीपासून 4400 फूट उंच आहे। या किल्ल्यावर मजबूत दगडी भिंत आणि बुरुज आहेत, जे शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी बांधले गेले आहेत। किल्ल्यामध्ये दरवाजे, मंदिरे, पाण्याच्या टाक्या आणि एक शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे समाधी तसेच राजाराम महाराज यांच्या समाधी स्मारकासह अनेक उल्लेखनीय वास्तू गडावर आहेत। सिंहगड किल्ल्याचे बांधकाम हे मजबूत व सुंदर आहे। या ठिकाणी 2 प्रवेशद्वारांपैकी एका प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी प्राचीन दगडांपासून बनवलेल्या पायऱ्या आहेत। त्याचप्रमाणे सिंहगड किल्ल्याच्या उत्तर, पूर्व व आग्नेय दिशेला पुणे आणि कल्याण दरवाजा हे 2 मुख्य प्रवेशद्वारे बांधण्यात आले आहेत। किल्ल्यावर 350 वर्ष जुने असलेले तानाजी मालुसरे यांचे स्मारक होते। खोदकामाच्या वेळी किल्ल्याच्या मैदानामध्ये हे स्मारक आढळले। त्याचे नूतनीकरण करून आता किल्ल्यावर सुशोभित असे तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे। तसेच दारूभट्टी, लष्करी शेड, कोंढाणेश्वर देवाचे मंदिर इत्यादी गोष्टींचे बांधकाम सिंहगड किल्ल्यावर दिसून येते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंहगड किल्ला या विषयावर मराठी निबंध पाहिला आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।